छान वाटलं. आता मी येतो इकडे सेकंड टाइम, पण सेकंड टाइम पण तेवढंच मजा येते बघायला. बघ प्रणिता समोर काय मोठा परिसर आहे, तुम्ही तर बघितलं असेल. वरतून बघितलं तर खालतून पण बघा. चला आपण पोहोचलोय. सूर्य पण मावळायला आलाय. हे पार्किंग स्पॉट आहे, इकडून त्यांच्याच गाड्या घेऊन जाऊ शकतात. बस फ्री आहे आणि ह्या दिसतात ना, ह्याच सगळे लेडीज ड्रायव्हर असतात आणि हे चार्जेबल आहे. अरे अरे नाही 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 बरी नाही नाही नाही. हे आई कसं वाटलं मग प्रणिताने एवढी गाडी चालवली, तू तर झोपलेली. कसं वाटलं? आता तिला घेऊन जात जा कुठे पण. सगळे लेडीज ड्रायव्हर. पाठी कुठे बसू? आई बोलते पाठी बस सगळं. जाते परत नाही. कसं वाटलं आई? हा छान वाटलं. छान वाटलं. रिक्षामधनं मस्त दिसतं ना. रुको जरा, सबर करो. बोला धक्का बुक्की नहीं करने का. आतमध्ये ह्यांनी एक असं म्युझियम टाईप बनवलंय. इन्फॉर्मेशन आहे, सगळं आहे, भरपूर काय काय. थिएटर पण आहे, मिनी थिएटर बघण्यासारखं आहे. आता आपण चाललोय वरती. विविंग गॅलरी म्हणतात, जे चेस्ट पर्यंत जाते लिफ्ट. तो समोर डॅम आहे. पप्पा आरपी ब्लॉग्स ये आणि आई नाही, आई फक्त बघते. होळी कसं वाटलं तुला? स्टॅच्यू ऑफ युनिटी. पळवी थम्सअप दे. थम्सअप एवढंच वर ना का? तिकडे बघ. कसं वाटलं आई? तुम्हाला बघायचं होतं ना? मस्त बघितलं. आईला बोलते हे काय बघाय, मला पावागड बघायचंय. ते मस्त गेलं बघ. झेंडा बघ, भारताचा झेंडा. अरे गेला. हा आला आला. आमचं एक्सप्रेस तिकीट होतं म्हणून आम्ही डायरेक्ट सरळ गेलो. पण लाईन बघा किती आहे. दाखव लाईन. आता मी येतो इकडे सेकंड टाइम, पण सेकंड टाइम पण तेवढंच मजा येते बघायला. खतरनाक उंच आहेत साहेब. तुम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटी एक नंबर आहे, म्हणजे मानलं पाहिजे यार. जबरदस्त बनवलं आहे यार. आई बाप्पांना खूप आवडला. दॅट इज इम्पॉर्टंट. प्रणितानी पण फर्स्ट टाइमच बघितलं आहे. आता आपलं लेझर शो पण आहे, ते पण बघायचं आहे. पण लेझर शो आहे आपल्या इकडे 2 ठिकाण असतात. इकडे एक कॅम्पस म्हणून आहे आणि त्याच्याच मागे हेलिपॅड आहे. त्या हेलिपॅडवरनं आपलं बुकिंग झालेलं आहे.
चप्पल सरकली, चप्पल सरकली. ओ माय गॉड. आपण पोचलो हेलिपॅड आणि इकडे पण चांगली सिटिंग केलं. मॅडमचं जे जेवण चालू आहे, अजून सगळे लोक येतातच आहे इथून. ही एवढी सिटिंग आहे आणि समोरच लाईट शो होईल. तर लेझर शो नंतर आम्ही आलोय ग्लो गार्डनमध्ये. पण इकडे येतो ना, एक गोष्ट लक्षात ठेवा, ती आहे ऑनलाईन बुकिंग करायला लागते. इकडे येऊन पण तुम्ही करू शकतात, पण अगोदरच केलं तर बरं होईल. बाबा आई नाच, आई नाचायला लागला. पप्पा, आईने अंडा दिला बघा, ते बघा. प्रणिता समोर आमचं ग्लो गार्डन पण बघून झालंय. हा, थकलो पण आज दिवसभर असं वाटतं फिरतोच आहे. आणि त्यात परी पण टाइमपास. तर आता इकडून निघतोय. 7:45 नर्मदा आरती होती, जी आपल्याला आयदर हे किंवा ते. मग इकडे आलो, बघू आता तिकडे जाऊन बघू भेटतं का. आणि इकडून माझ्या मागे बघू शकता सरदार सरोवर डॅम आहे ना, तिकडे पण लाईट शो होतो. एक नंबर इकडून दिसतो. हा, व्हेरी गुड मॉर्निंग फ्रॉम स्टॅच्यू ऑफ युनिटी. तर काल रात्री आपण ग्लो गार्डन बघून इकडेच थांबलो. हे जवळजवळ 5 मिनिटावर असेल. ते मेन मॉल आहे, एकता मॉल. तर रात्री आम्ही इकडे आलो. BRJ बजेट स्टे म्हणून एक हॉटेल आहे, मस्त आहे. हा रूम आहे, 3 बेड आहेत, म्हणजे एक किंग साईज आणि एक सिंगल बेड. इथे वॉशरूम आहे, इथे बाल्कनी आहे. वॉशरूम पण ठीकठाक आहे. चला, तर आपली तयारी, बॅगा वगैरे पॅक करून गाडीत सगळं टाकलं. आता निघतो इकडून. आपलं चेकआउट डन. मी तुम्हाला बाहेरून प्रॉपर्टी दाखवतो केवढी मोठी आहे. इथं पार्किंग आहे, तिकडे फुल लॉन आहे, पार्टी लॉन. ते हॉटेल आहे. हॉटेलमधनं निघून आपण तिकडे नाश्ता नाही केला. तिकडे होतं बुफे, बट थोडं कॉस्टली वाटत होतं. मग आम्ही निघालो पुढे. आता आपण चाललोय पाचोईला नीलकंठ धाम म्हणून एक मंदिर आहे, स्वामीनारायण मंदिर आहे. तर तिकडे आपण व्हिजिट करणार आहेत. तर रस्त्यातच आपले हॉटेल लागले, हॉटेल VR इन. ठीकठाक होतं नाश्ता, रिजनेबल. आज आत्ता पप्पा गाडी चालवत आहेत.
मला वाटते 1-1.5 वर्षानंतर चालू होत असतील. आता आम्ही निघालोय दर्शन घ्यायला. मग अशी आई पप्पा गेलेले कारण की परी झोपलाय, तर ती आत्ताच झोपलाय. तर परत चिडचिड करे बोलत जाऊ दे तुम्ही जाऊ ना. मंदिराचे ड्रोन शॉट्स पहिले बघून घ्या मग आपण बोलूया. काय मोठा परिसर आहे. तुम्ही तर बघितला असेल, वरतून बघितला तर खालतून पण बघा. जबरदस्त बांधलं एकदम. ॲक्च्युली सीन असं आहे की मंदिर ना 12 ते 3 वाजेपर्यंत बंद असतं. तर आता दर्शन नाही भेटणार, पण तुम्ही परिसर फिरू शकतात. आणि आपल्याकडे एवढा वेळ पण नाही की आपण 3:30 वाजेपर्यंत थांबू. बाकी या साईडला बघताय ते त्यांनी प्रसादम म्हणून असं एक मोठं असं कॅन्टीन सारखं केलंय. तिकडे प्रसाद वगैरे घेऊ शकतो, बसू शकतो आपण. इथे काय सीन आहे माहिती आहे, आपण काल जिकडे गेलेलो कलनारी म्हणजे कुबेर भंडारी मंदिर, तिकडून ना जेव्हा पाणी असेल ना तेव्हा बोटिंग सुरू करतात. म्हणजे फेरीने ना ते लोक इकडे आणतात. फेरीने म्हणजे आयदर तिकडे जाऊन मग आपण इकडे येऊ शकतो, व्हिजिट करून परत मागे जाऊ शकतो, किंवा इकडून परत तिकडे जाऊ शकतो. दाखवतो तुम्हाला. ते बघा, ते समोर बघताय ते कुबेर भंडारी मंदिर आहे. इकडून ते असे बोटीने आणतात या साईडला. ते इकडे आपलं दर्शन करून झालं. दर्शन तर नाही भेटलं म्हणा, पण बघून झालंय. ते इकडे आपली टूर ऑलमोस्ट संपते. आता इथून फक्त आपल्याला जायचं आहे घरी, घरी आणि घरी. तर बघू किती टाईम लागतो. मोस्टली 7 तास तरी लागतील. बघू, हळूहळू आपण जाऊया. संध्याकाळपर्यंत पोचायचं. राहू ना. जाते बोलो बोलो. अरे मम्मा बघ. चला, आपलं लंच पण झालंय. वाजले 4. आता डायरेक्ट घरी भेटू आपण. मध्ये चहा प्यायला थांबलो तर थांबलो, बाकी निघू इकडून. आता समाप्त. चाय आणि मस्का. भरी तुला मस्का लावू का मी? भरो भरो मम्माला भरो. तू नको का? मम्माला भरो, मम्माला. औऱ्याला पोचलोय आपण. आता ऑलमोस्ट फक्त 1.5 तास बाकी आहे आपला. ऑलमोस्ट आपली जर्नी कम्प्लीटच झालाय. इकडे मस्त आपण मस्का पाव आणि चहा दाबलाय. झाला. आता इकडे आपली जर्नी संपते. तर इथे जर्नी तर संपतेच, व्लॉग पण संपते. थांब ना जरा प्रणिता, मला बोलू दे. एक गोष्ट सांगतो दादा दादा. हा काय, आमची आई याला सांताक्रूज म्हणते. काय आई, सांताक्रूज. चला, जर मग हे ब्लॉग्स आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. फ्री आहे, करा करा. व्हिडिओ अशाच पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये, ब्लॉगमध्ये, ट्रॅव्हल सिरीजमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. समाप्त.